निओ मेट्रो आणि नाशिक रोड ते द्वारका ब्रिजसाठी प्रयत्न करत होते, पण आता 2-3 दिवसापूर्वी नागपूरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये फक्त हा रस्ता वाढवण्याचा आणि जो द्वारका सर्कल आहे तिथं जंक्शन करण्याचा निर्णय झालेला आहे. आपण कसं बघता या सगळ्या निर्णयाला? मेट्रोचा जो विषय आहे तो जवळपास 1 वर्षापासून मी पाठपुरावा करत होतो, परंतु मेट्रोचा विषय थोडा जास्त खर्चिक आहे आणि तेवढी लोकसंख्या नाशिकची नाही आहे असं एक मतप्रवाह केंद्रात निघाला आहे आणि त्यामुळे मेट्रो थोडी मागे पडते. त्याच्यावेळी निओ मेट्रो ही टायरवर चालणारी जी गाडी आहे त्यासाठी अबुधाबी येथे ती चालू आहे. त्यासाठी एक DPR बनवण्याचं काम चालू आहे, परंतु त्यालासुद्धा एक डेडिकेटेड वेगळा रस्ता लागणार आहे आणि त्यामुळेच आता फ्लायओव्हर व्हावा, जो खूप वर्षांपासून नाशिककरांची इच्छा आहे, नाशिक रोड ते द्वारका हा व्हावा, याबाबत आता इथून पुढं प्रयत्न करण्याचं काम आहे. आता जो रस्ता मोठा होतोय, मोठा रस्ता करण्याचा जो निर्णय घेतलाय एकूणच तुमची मागणी आहे? नाही, आता जो रस्ता होणार आहे, जो थोडा रुंद करणार आहे, तो येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी थोडं सोयीचं व्हावं, ट्रॅफिकची वाहतूक चांगली व्हावी, थोडी सोयीस्कर व्हावी म्हणून करणार असतील. परंतु नाशिक रोड ते द्वारका हा 100% फ्लायओव्हर पाहिजेच, त्याच्याशिवाय कायमचा हा प्रॉब्लेम मिटणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि तो मी करत राहणार आहे. मध्यंतरी नाशिकला एक कुंभची मीटिंग झाली मुख्यमंत्र्यांची उपस्थितीत, नागपूरला सुद्धा. या दोन्ही मीटिंगला म्हणजे नाशिकच्याही मीटिंगला आपल्याला बोलूनही आपण या संदर्भात निवेदन दिलेलं होतं, आताही बोलवलं नाही. हे डावललं जाते असं वाटतं? मला आजपर्यंत 1 वर्ष मी खासदार म्हणून निवडून आल्यावर झाले, परंतु कोणत्याही कुंभमेळ्याच्या मीटिंगला मला आजपर्यंत बोलवलेलं नाही, नाशिकच्याही नाही आणि नागपूरच्या पण नाही. काय कारण? तर मला त्याचं लॉजिक आजपर्यंत कळालंच नाही की का बरं बोलवत नाही. परंतु माझं मत असं आहे की शेवटी शासन जो निर्णय घेणार आहे तो घेणार आहे, परंतु मग खासदार आपल्या विरोधाच्या पक्षांकडचा आहे, या हेतूने जर होत असेल तर ते चुकीचं आहे. माझे विचार तरी तुम्ही ऐकून घेतले पाहिजे अशी माझी वैयक्तिक भावना आहे. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहात, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांनाच बोलवलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण या संदर्भात मुख्यमंत्री किंवा कोणाशी चर्चा करणार आहे? वेळ प्रसंगी चर्चा करू. आता पाहू. आता मी अधिकाऱ्यांशी बोललोय, त्यांनी सांगितलं की पुढील मीटिंगला तुम्हाला बोलवतील. आता बळजबरी आपण म्हणून जाणं चुकीचं आहे, परंतु योग्य त्या फोरमवर त्याविषयी मी घेईल एवढं मी 100% खात्रीने सांगू शकतो. सिंहस्थ तोंडावर आहे कुंभमेळा मंत्र्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या विभागात का सुरू आहे, त्या बैठकीमध्ये पण आपण दिसत नाही, नेमकं काय नाही दिसत नाही. म्हणजे कोणतीही जी बैठक खासदारांची आहे त्या कोणत्याही बैठकीला ज्या बैठकीला आवश्यक आहे, जिथे मला जाणं गरजेचं आहे तिथे मी एकही मीटिंग आजपर्यंत चुकवलेली नाही. परंतु ज्या मीटिंगला मला बोलवलंच नाही त्या मीटिंगला मी जाणं कितपत योग्य आहे, त्यामुळे मी मीटिंगला जाऊ शकत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.